पाकिस्तानने शांती वार्ता घेतल्या, त्यांचं मोठं नाव झालं, चर्चा फिसकटली तरी पाकिस्तानचा भाव वधारलाय हे खरं. पण या साऱ्यात एक न्यूयॉर्कचं हॉटेल भलतंच चर्चेत आलंय. खोटं वाटेल पण अमेरिकेत न्यूयॉर्कमधलं 5 स्टार आयकॉनिक हॉटेल, तेही पाकिस्तानच्या मालकीचं, आणि तेही भारत पाकिस्तान फाळणीपूर्वी बांधण्यात आलेलं. आणि त्या हॉटेलची एक डील पाकिस्तानला शांती वार्तेपर्यंत घेऊन गेली अशी चर्चा आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार या हॉटेलवर अजूनही न्यूयॉर्क सिटी प्रशासनाने सुमारे $13.6 मिलियन प्रॉपर्टी टॅक्स थकबाकी आहे. तसंच जवळपास $1 मिलियन पाण्याचं बिल बाकी आहे. त्याचबरोबर या जागेच्या पुनर्विकासाची क्षमता $1 बिलियन पेक्षा जास्त आहे. या सगळ्या प्रकरणात अजून काही मोठे प्रश्न उभे राहतात. ते म्हणजे हा करार पाकिस्तानच्या IMF कर्ज व्यवस्थापनाच्या धोरणाशी नेमका कसा जुळतो. कारण सध्या पाकिस्तान मोठ्या आर्थिक संकटातून जाते आणि IMFच्या अटी पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यांच्या मालमत्तेतून पैसा उभा करावा लागतोय. मग ही डील त्याच दिशेने टाकलेलं पाऊल आहे का, की यामागे अजून काहीतरी वेगळाच गेम सुरू आहे? पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.